पोलीस कोठडीत झालेल्या भोंदू अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे। कारण हे वक्तव्य एका खासदारानं केलंय। नाशिकच्या भोंदू खरातच्या चौकशीतून रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत असताना, खरातचे अनेक कनेक्शन उघड होत असताना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। नाही, आता मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी ही शंका व्यक्त केल्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय। शेकडो महिलांचं लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या भोंदू अशोक खरातचं एन्काउंटर होण्याची शक्यता प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली आहे। ही भीती व्यक्त करण्याचं कारण म्हणजे खरातनं विविध शहरात मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्याचं उघड झालंय। सोलापूर जिल्ह्यातही खरातनं संपत्ती जमा केल्याचं समोर आलंय। उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावातील 11 एकरहून अधिक जमीन स्वतःच्या नावावर खरेदी केली असून या नवीन खुलाशामुळे त्याच्या बेनामी संपत्तीचे धागेदोरे आता सोलापूरपर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालंय। खरातच्या सोलापूर जिल्ह्यातील जमिनींबाबत बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी त्याच्या एन्काउंटरची शक्यता व्यक्त केली आहे। पुन्हा एकदा प्रणिती शिंदे काय म्हणाल्या ते ऐका। नाही, आता मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील। कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत। एकीकडे 100% यांची मिलीभगत आहे आणि अजूनही मला असं वाटतं काही त्यांना पुरावे बाहेर येणार आहेत। पण मी तुम्हाला सांगते, त्याआधी त्यांचं काहीतरी हेच लोक करवतील अशी मी शंका व्यक्त करते। एसआयटी कडून खरातची एका प्रकरणात चौकशी केली जाते। त्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड होऊ लागली आहे। त्याचे आर्थिक व्यवहार चक्रावून टाकणारे आहेत। त्यामुळेच आता ईडीनं चौकशी सुरू केली आहे। नाशिकसह पुणे, शिर्डी येथील त्याच्या 25 ठिकाणांवर ईडीनं छापेमारी केली। यात ईडीनं आलिशान कारसह 42 लाख रुपयांची कॅश जप्त केली आहे। ईडी आणि आयकर विभागाच्या हाती अनेक महत्त्वाची कागदपत्र लागली आहे। राज्यातील अनेक भागात भोंदू अशोक खरातनं जमिनी बळकावल्याचं उघड झालंय। अशोक खरात भोवती चौकशीचा फास आवळत चाललाय। अशातच प्रणिती शिंदेंच्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्यांना जर काही माहिती असेल तर ती चिंताजनक आहे। प्रणिती शिंदे ह्या एक अतिशय जबाबदार खासदार आहेत, अनुभवी आमदार आणि खासदार आहेत। त्या काही बोलल्या असतील तर त्याच्या मागे नक्कीच काहीतरी त्यांना माहिती असेल आणि अशा जर गोष्टी असतील तर ह्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, कारण का ही अतिशय चिंतेची बाब आहे। हे पुरावे न येता काहीतरी तोंडाच्या वाफा फेकण्याकरता अलग अलग गोष्टी काही लोक करतायत। मला वाटतं सेन्सिटिव्ह चौकशीमध्ये अशा प्रकारचे विधानं करून अशा चौकशा भरकवण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधी करतात आहे। त्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये एसआयटीकडे माहिती द्या ना, तुम्ही याला एन्काउंटर होणार आहे, त्याचा एन्काउंटर होणार आहे, कशाला असं मीडियामध्ये आपण स्पेस घेण्याकरता या ठिकाणी बोलत असता। सेन्सिटिव्ह प्रकरणाची काळजी घेतली पाहिजे, लोकप्रतिनिधी बोलताना विचार केला पाहिजे। मला असं वाटतं आता एसआयटी चौकशी चालू आहे, सीआयडी आहे, ईडी आहे, सगळे लोक असताना असा एन्काउंटर कसा काय होईल? आता जगाचे डोळे, भारताचे डोळे, महाराष्ट्राचे डोळे इकडे लागलेले असताना ती जबाबदारी आता पोलिसांची आहे। त्याच्यावर मला असं वाटतं आपण फार आरोप करण्यात वेळ घालवण्यात अर्थाने आपण सगळे जे काही त्याच्यावर गुन्हे आहे, आरोप आहे, तक्रारी आहे, त्याचं पूर्णपणे मला वाटतं त्याच्यावर कायदेशीर कारवाई सगळी केली पाहिजे, ही भूमिका आपण सगळ्यांनी ठेवावी। भोंदू अशोक खरात याची एसआयटी कडून सखोल चौकशी केली जाते। दुसरीकडे ईडी कडून त्याच्या मालमत्तांचा शोध घेतला जातोय। या दरम्यान अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।